मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय श्री दिवाकरराव रावते, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, माझे सहकारी राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील, सन्माननीय आमदार डॉक्टर सुनील देशमुख, डॉक्टर अनिल बोंडे, प्रभुदासजी गुलाबेकर, रमेशजी बुंदिले, श्रीकांतजी देशपांडे, सन्माननीय महापौर, आपले सर्वांचे श्रद्धास्थान असलेले प्रभाकरराव वैद्य, माजी कुलगुरू डॉक्टर बाई, या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं त्या कृषी विकास प्रतिष्ठानचे गिरीश भाऊ गांधी, सोमेश्वरजी पुसतकर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर अतिथीगण आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या उद्घाटनाच्या निमित्ताने कृषी आणि ग्रामीण क्षेत्राचा रोडमॅप काय असला पाहिजे हाच आपल्यासमोर आज माननीय नितीनजींनी मांडला आहे. आणि कृषी प्रदर्शन आयोजित करण्याच्या पाठीमागची भूमिका हीच आहे की आज झपाट्यानं तंत्रज्ञान बदलत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग यशस्वी होत आहेत आणि एकीकडे जगातली शेती आधुनिकतेकडे जात असताना आपल्या राज्यातला आणि विशेषतः विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी हा मात्र प्रचंड अडचणींचा सामना करतोय. आजही शेतीमधनं 2 वेळचं जेवण मिळू शकेल एवढीही व्यवस्था त्याची होत नाही. अशा परिस्थितीमध्ये हे सर्व आधुनिक तंत्रज्ञान, या सर्व नवीन कार्यपद्धती या त्याच्यापर्यंत पोचवायच्या आणि त्या कार्यपद्धतीच्या माध्यमातून त्याच्याही जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं, याकरता खऱ्या अर्थानं या कृषी प्रदर्शनीचं आयोजन केलं. आणि मी कृषी विकास प्रतिष्ठानचं विशेषतः गिरीश भाऊ गांधी आणि सोमेश्वर पुसतकर यांचं अभिनंदन करतो की अतिशय अडचणीची परिस्थिती असताना त्यांनी पुन्हा यावर्षी हे प्रदर्शन आयोजित केलं. आणि मी गिरीश भाऊ आपल्याला हा शब्द देतो की आपण दरवर्षी हे आयोजित करा, राज्य सरकार निश्चित आपल्या पाठीशी उभं राहील. थोड्या अडचणी निश्चितपणे होतात, पण या प्रदर्शनातलं सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ज्यावेळी याची माहिती मी घेतली, इथे ज्या कार्यशाळा होतात या कार्यशाळांना राहणारी उपस्थिती म्हणजे आमच्या शेतकऱ्याला ज्ञान मिळवायची पिपासा किती आहे, तो ज्ञान मिळवण्याकरता किती आतुर आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकरी या वेगवेगळ्या कार्यशाळांना उपस्थित असतात आणि अतिशय चांगल्या कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केल्या आहेत. मग पीक पद्धतीच्या संदर्भातली असेल, वनजमिनीपासनं शेतकऱ्यांना होणारे फायदे असतील, माती परीक्षणाचं महत्व असेल किंवा नेटशेडचा विषय असेल, भाजीपाला विदेशी पद्धतीने कसा तयार करता येईल, ठिबक सिंचन पद्धती, फर्टिगेशन, हॉर्टिकल्चर, शेळी मेंढी पालन, रेशीम उद्योग, सेंद्रिय शेती, शीतगृह, जेवढे विषय आज शेतकऱ्याच्या हिताचे आहेत त्या सगळ्या विषयांवर मार्गदर्शन या कार्यशाळांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि मला निश्चितपणे विश्वास आहे की शेतीसमोर संकट खूप आहे, पण जर आपण या संकटांचा मुकाबला करण्याचा निर्धार केला आणि सरकार त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं तर निश्चितपणे ही संकट देखील दूर होऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की गेले 1-1.25 वर्ष आपण हा प्रयत्न करतोय की शेतकऱ्याला मूलभूत काय हवंय, त्याला सिंचन हवंय, त्याला वीज हवी आहे आणि त्याला मार्केट हवंय आणि म्हणून त्याला सिंचन मिळालं पाहिजे. या दृष्टीनं जलयुक्त शिवारसारखी योजना आपण आणली. आज महाराष्ट्राचं आपण एकूण महाराष्ट्राची टोपोग्राफी, जिओलॉजी, हायड्रोलॉजी सगळ्याचा अभ्यास केला तर जल आणि सिंचन आयोगाने अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे महाराष्ट्रातली सगळी धरणं जरी आम्ही पूर्ण केली तरी देखील 50% महाराष्ट्राला आम्ही प्रवाही सिंचन देऊ शकत नाही. मग पर्याय काय आहे? केवळ धरणं पूर्ण करून हे होणार नाही. पर्याय आहे हे जे 50% महाराष्ट्र आहे की ज्याला आम्ही धरणातलं पाणी देऊ शकणार नाही आहोत त्याला जलसंधारणाच्या माध्यमातून विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करून त्याच्यापर्यंत पाणी पोचवायचं. आणि नितीनजींनी सांगितलंय खरं आहे की ज्या काळामध्ये नाईक साहेबांनी ही योजना सुरू केली होती नंतरच्या राज्यकर्त्यांनी ती जर चालवली असती तर महाराष्ट्रामध्ये ही अडचण आपल्याला या ठिकाणी वाटली नसती. पण दुर्दैवाने ही अडचण कारण
जलसंधारणाचं महत्व आणि जलसंधारणाच्या माध्यमातून विकेंद्रित पाणी साठे तयार करण्याचं महत्व हे कोणाच्या लक्षात आलं नाही. आम्ही मोठ्या धरणांच्या पाठीमागे लागलो, ती महत्वाचीच होती. पण एक मोठं धरण बांधता बांधता 83 साली सुरू केलेला गोसीखून 2016 साली देखील आम्ही पूर्ण करू शकत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. आणि दुसरीकडे जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 6000 गावांमध्ये काम सुरू केल्यानंतर एका वर्षामध्ये 6 लाख हेक्टर जमिनीला संरक्षित सिंचन देऊ शकू एवढं पाणी हे आपण त्या ठिकाणी प्रत्यक्ष थांबवून दाखवलं. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रश्नाकडे बघण्याची दृष्टी ही जर आपण बदलली तर त्या बदललेल्या दृष्टीतून आपण निश्चितपणे या समस्येवर समाधान करू शकतो. आज विहिरींच्या संदर्भात मोठा बॅकलॉग होता. एका वर्षामध्ये 40,000 विहिरी या ठिकाणी आम्ही तयार केल्या. ज्या 2006च्या विहिरी होत्या, 2008च्या विहिरी होत्या की ज्या विहिरी शेवटी सोडून दिल्या होत्या, लोकांनी सांगितलं आता होत नाही, तेव्हाचे पंतप्रधान घोषित करून आले होते, त्या विहिरी देखील आम्ही पूर्ण केल्या. आणि ज्याला पाहिजे असेल त्याला अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगतो, आम्ही केलेल्या एकेका कामाचा रेकॉर्ड आहे. कोणत्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहीर झाली, कुठे जलयुक्त शिवारचं काम झालं, या प्रत्येक गोष्टीचा रेकॉर्ड आम्ही ठेवलाय. पाहिजे असेल तर नाव पत्त्यासहित मी तुम्हाला तो रेकॉर्ड द्यायला या ठिकाणी तयार आहे. कारण काम करून दाखवल्यानंतर बोलतो, केवळ बोलत नाही. आणि 1 वर्षामध्ये हे काम आपण करून दाखवलेलं आहे. आज या विदर्भामध्ये आपले जे शेतकरी होते 5-5 वर्षापासून कृषी पंपाचं कनेक्शन या ठिकाणी मागत होते. आज आपण त्यांना अनेक सूचना देतो, पीक पद्धतीच्या बद्दल सांगतो, ड्रीप बद्दल सांगतो, जे महत्वाचं आहे. पण हे सगळं तो कधी करू शकेल जर त्याला पंपाचं कनेक्शनच मिळालं नाही तर तो काय आपल्या शेतीमध्ये प्रयोग करणार आहे. 4 वर्ष 5 वर्ष विजेचं कनेक्शन नाही, अशा प्रकारची अवस्था होती. आज मला सांगताना आनंद वाटतो, 2010 सालापासून जे कनेक्शन देणं आम्ही सुरू केलं आणि आज 2015 मार्च पर्यंतचे सगळे कनेक्शन आम्ही देऊन टाकलेले आहेत. आणि आता जून पर्यंत 2016 मार्च पर्यंतचे कनेक्शन आम्ही देऊ आणि एकही कनेक्शन शिल्लक राहणार नाही. 5 वर्षामध्ये अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर 5 वर्षात 10,000 कनेक्शन कोटेसाहेब अमरावती जिल्ह्यात मिळायचे. डॉक्टर साहेब, एका वर्षामध्ये 10,000 विजेचे पंप एक त्या अमरावती जिल्ह्याला कनेक्शनच्या माध्यमातून आपण दिले. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 40,000 कनेक्शन हे शेतकऱ्याला दिले जायचे. एका वर्षामध्ये 1,69,000 कनेक्शन विजेचे हे आपण त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिले. आणि पुन्हा 1 लाख शेतकऱ्यांच्या पंपाचं नियोजन हे त्या ठिकाणी आपण केलं. म्हणजे 4 पटीने एकेका वर्षामध्ये आपण विजेचं कनेक्शन हे शेतकऱ्याला देतोय. पाणी मिळेल आणि वीज मिळेल तरच माझा शेतकरी समृद्ध होऊ शकेल. आणि मला विश्वास आहे 6,000 गावांमध्ये आपण जलसंधारणाची कामं केली. आता त्यातली उरलेली कामं चालली आहेत आणि किमान त्यातली 4,000 गावं आता या परिस्थितीत आली आहे की ज्या गावांना आपण दुष्काळमुक्त घोषित करू शकू. या महाराष्ट्रामध्ये एकही गाव दुष्काळमुक्त नाही. एकही गाव जे दुष्काळी आहे ते गेल्या 50 वर्षात आपण दुष्काळमुक्त घोषित करू शकलो नाही. पण आज 6,000 पैकी 4,000 गावं या परिस्थितीत पोहोचली आहे आणि दरवर्षी 5,000 गावं ही दुष्काळमुक्त करून या महाराष्ट्रातला दुष्काळाच्या जंजाळातनं आपल्याला बाहेर काढायचं आहे. नितीनजीने सांगितलं गोष्ट खरी आहे. त्या दुष्काळातनं बाहेर काढायचं असेल फार गोष्टी करायची आवश्यकता नाहीये. धरणांचं काम तर आपण पूर्ण करूच. पण माझं तर मत असं आहे 3-4 हजार कोटी रुपये अजून, म्हणजे पूर्वी आपण जे जलसंधारणावर पैसे खर्च करायचो आज त्याच्यामध्ये तिप्पट चौपट आपण वाढ केली आहे. पण नितीनजी 3-4 हजार कोटी रुपये जरी मला अजून हे केंद्र सरकारने दिले तरी देखील मी या जलसंधारणाच्या माध्यमातून महाराष्ट्र मॉडेल हे देशातलं सर्वोत्तम मॉडेल आहे हे या ठिकाणी दाखवून देईल. आणि त्या दृष्टीनेच काम आज चाललाय. मला या गोष्टीचा आनंद आहे की मॅगसेसे अवॉर्ड मिळालेले राजेंद्र सिंग राणा यांनी स्टॉकहोमच्या वॉटर कॉन्फरन्समध्ये ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मॅगसेसेचा अवॉर्ड दिला जातो त्या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्र नाही, भारताच्या जलसमस्येवर उपाय काही असेल तर महाराष्ट्राने तयार केलेली जलयुक्त शिवाराची योजना ही या देशातला दुष्काळ घालवू शकते. अशा प्रकारचं कार्य त्या ठिकाणी महाराष्ट्रात होत आहे हे त्यांनी सांगितलं. खूप कार्य अजून करायचं आहे.
नदीचं खोलीकरण हातामध्ये घेतलंय, अनेक नद्यांचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे, नद्या पुनरुज्जीवित होत आहेत. ज्या लातूर जिल्ह्यामध्ये आज आम्ही रेल्वेने पाणी आणतोय, त्याच लातूर जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं झाली आणि 3 दिवसाचा 4 दिवसाचा पाऊस आला, त्याही ठिकाणी लोकांनी सिंचन घेतलं आणि किमान एक पीक हे त्या ठिकाणी ते घेऊ शकले. अशाही प्रकारचं कार्य काही गावांमध्ये आम्हाला पाहायला मिळालं. आजही काही गावांमध्ये परवाच एक टीम एका मोठ्या वृत्तपत्राची गेली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी एक लेख छापलाय आणि त्या लेखामध्ये त्यांनी सांगितलंय की सोलापूरमध्ये आम्ही चमत्कार झाल्याचं बघितलं आणि ज्या ठिकाणी पाऊस असताना देखील 200 टँकर लागत होते, तिथे आता केवळ 16 टँकर लागतात. एवढं किमया या जलयुक्त शिवाराच्या योजनेने या ठिकाणी केली आहे. आपल्या अकोल्यामध्ये आज त्या ठिकाणचं जे काम झालं, एबीपी माझा सारख्या एका चॅनलनं त्या संपूर्ण कामाची 5 मिनिटाची न्यूज त्या ठिकाणी दाखवली आणि कशा प्रकारचं परिवर्तन या ठिकाणी घडतंय हे त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं. शेवटी हे परिवर्तन एका दिवसात होणार नाहीये. ही खूप मोठी एक विरासत आपल्याला मिळाली आहे की ज्याच्यामध्ये दुष्काळाने आपण होरपाळलेले आहोत. हे निसर्गाचं संकट आहे, तसं मानवाने तयार केलेलं संकट आहे. पण या संकटावर मात करण्याकरता अतिशय प्रयत्न जे आपण चालू केले आहेत, त्या प्रयत्नांना उत्तम अशा प्रकारचा आज हातभार लागतोय. मी या ठिकाणी आमचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं अभिनंदन करेन की राज्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी जो अर्थसंकल्प मांडला तो ग्राम विकास आणि शेतीवर आधारित अशा प्रकारचा अर्थसंकल्प मांडला आणि 26,000 कोटी रुपये हे शेती विकासाकरता या अर्थसंकल्पात त्यांनी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिले. आणि हे महत्वाचं याकरता आहे, यापूर्वीच्या कुठल्याही अर्थसंकल्पाने जास्तीत जास्त पैसा जो उपलब्ध करून दिला होता तो 14-15 हजार कोटी रुपयापेक्षा कधी जास्त नव्हता. एका वर्षामध्ये हे 26,000 कोटी रुपये हे कृषी विकासाच्या कार्यक्रमांवर त्या ठिकाणी आपण दिले आणि त्याचसोबत कृषी विकास आणि ग्राम विकास या दोन्ही गोष्टी एकत्रित झाल्या पाहिजे. आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली, सगळ्या गावांना रस्ते जोडायचे ही योजना तयार केली. मुख्यमंत्री पाणी पुरवठा ग्रामीण योजना तयार केली, प्रत्येक गावाला पिण्याचं पाणी 4 वर्षाचं या योजनेचा आराखडा पैसा सगळ्या गोष्टी तयार केल्या. आज माझ्याजवळ तयार आहे की कुठल्या गावी कुठल्या वर्षी पाणी येईल अशी ही योजना आपण तयार केली आणि त्याला आपण निधी उपलब्ध करून दिला. आणि त्यासोबत या अमरावतीला जे मॉडेल तयार केलं, आपले पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी असतील, यांनी जे पांढर रस्त्यांचं जे मॉडेल तयार केलं, ते मॉडेल पाहिल्यानंतर मला असं वाटलं की संपूर्ण महाराष्ट्रात हे नेता येईल. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण पालकमंत्री पांढर विकास योजना चालू केली. या 3 योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा हा आपण या ठिकाणी बदलणार आहोत. दुसरी गोष्ट, या ठिकाणी मागच्या कृषी प्रदर्शनीत मी बोललो होतो की शेतकऱ्याला मार्केट दिलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठ शेतकऱ्याच्या हातात असते त्या ठिकाणी शेतकरी समृद्ध असतो. ऊसाचा शेतकरी आत्महत्या का करत नाही? कारण त्याला माहिती आहे साखर कारखाना आहे, त्या साखर कारखान्याला झक मारून माझा ऊस घ्यायचा आहे, काही झालं तरी मला एफआरपी त्याला द्यावीच लागणार आहे. पण कापसाच्या शेतकऱ्याचं असं नाही आहे. कोणीतरी हिरा खरेदी करण्याकरता दलाल येणार आहे, तो पडत्या किमतीत कापूस घेऊन जाणार आहे आणि त्या क्षणी आपली जी काही निकड आहे ती निकड पूर्ण करण्याकरता जो भाव मिळेल त्या भावात आपल्याला विकायचं आहे, ही अवस्था आहे. आणि म्हणून ही बाजारपेठ तयार झाली पाहिजे, ही व्यापारपेठ तयार झाली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या हाती हे भाव आले पाहिजे. या दृष्टीनं आपण कापसापासून कापडापर्यंत टेक्सटाईल पार्कची घोषणा केली. 4 पार्क आपण सुरू केले, 8 अजून सुरू करतोय. पण आज मला या ठिकाणी घोषणा करताना आनंद होतो की ज्यावेळी पंतप्रधानांसमोर मेक इन इंडियामध्ये आम्ही करार करायचं ठरवलं, 3च करार पंतप्रधानांसमोर झाले आणि त्या 3 पैकी 2 करार कुठले होते? एक करार होता अमरावतीच्या रेमंड्सचा आणि दुसरा करार होता मोर्शीच्या संत्रा प्रकल्प प्रक्रियेचा. आणि आज मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की रेमंड्सचा हा जो करार आम्ही केला, येत्या 30 तारखेला रेमंड्सच्या करारानुसार त्या ठिकाणी भूमिपूजन आम्ही करतोय आणि लवकरच ते काम झाल्यानंतर
केवळ त्या ठिकाणी कापसापासून कापडापर्यंत ही संकल्पना पूर्ण होणार नाही, तर आपल्या परिसरातल्या 15,000 बेरोजगार तरुणांना या ठिकाणी नोकरी देखील मिळणार आहे, रोजगार देखील मिळणार आहे. अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी होत आहे. एकदा काम हातात घेतलं की काय परिणाम होतो आपल्याला आश्चर्य वाटेल. 15 वर्ष आपण बघितलं, नांदगाव पेठच्या आमच्या त्या एमआयडीसी मध्ये सुंदर व्यवस्था युती शासनाच्या काळात केली. नंतरच्या 15 वर्षात एकही इंडस्ट्री आली नाही. तिथनं आम्ही जायचो तर तयार केलेले रस्ते दिसायचे, इंडस्ट्री दिसायची नाही. आता अवस्था अशी आहे, मी चिखलदरा महोत्सवाकरता चिखलदराला गेलो तर 4 उद्योजक त्या ठिकाणी आले. म्हणाले ते नांदगाव पेठ बद्दल, म्हटलं इथे कशाला आले? म्हणाले आम्ही चंदीगडहून आलो आहे, आम्हाला नांदगाव पेठला त्या ठिकाणी आमची इंडस्ट्री सुरू करायची आहे आणि आता आम्हाला सांगायचं होतं की जागा शिल्लक नाही आहे, कसंही करा आम्हाला नांदगाव पेठमध्ये जागा मिळवून द्या. म्हणजे ज्या नांदगाव पेठमध्ये जागा जायला तयार नव्हती त्या नांदगाव पेठमध्ये आज अशी परिस्थिती येते की त्या ठिकाणी चंदीगडवरनं इंडस्ट्रियलिस्ट येऊन म्हणतो कुठल्याही परिस्थितीत मला जागा द्या आणि कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून फॅशनपर्यंत सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण करतो. अशाच प्रकारचे वेगवेगळे उद्योग सोयाबीनवर आधारित आपण रुची सोयासोबत करतोय. 2 लाख शेतकऱ्यांकडनं थेट त्या ठिकाणी सोयाबीन विकत घेऊन त्याच्यावर प्रक्रिया आणि त्याचा जो भाव आहे तो भाव देखील हमी भाव हे ते घोषित करणार आणि त्या भावानं तो सगळा माल थेट शेतकऱ्याकडनं विकत घेणार, त्याच्याशी करारनामे करणार. अशा प्रकारची व्यवस्था ही रुची सोयाच्या माध्यमातून आपण उभी करतोय. आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगतो की अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून एक बाजारपेठ ही आपण शेतकऱ्याला उपलब्ध करून देतोय. अनेक इनोव्हेशन आपण हातामध्ये घेतले. ड्रीपच्या संदर्भात माननीय नितीनजींनी मांडलेली सूचना अतिशय योग्य आहे, पण नितीनजी हे आम्हाला थोडं ड्रीपचं दुकान याकरता बंद करावं लागलं, कारण मागच्या सरकारने बदमाशी केली. 2011 सालापासून ड्रीपची सबसिडी दिली आणि शेतकऱ्यांनी ड्रीप लावून टाकली आणि मग ते कंपनीचे लोक तिथे जाऊन ते ड्रीप काढायला निघाले. त्यामुळे शेतकरी आमच्याकडे आले. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे, एका वर्षात नितीनजी 2010-11, 11-12, 12-13, 13-14 या 4 वर्षाच्या शेतकऱ्याच्या ड्रीपची सबसिडी ही मागच्या वर्षी आम्ही दिली. त्यामुळे एकाच वर्षी 1000 कोटी रुपयाचा आमच्यावर बोजा पडला आणि आता पुन्हा नव्याने आम्हाला ती योजना हातामध्ये घ्यावी लागते. पण आपण सुचवलं ते योग्य आहे, कारण ड्रीप इरिगेशन याच्या माध्यमातूनच आपली शेती ही समृद्ध होणार आहे. आणि म्हणून आपल्या सूचनेप्रमाणे आम्ही नवीन योजना तयार करू आणि आज आम्ही मागेल त्याला शेतकऱ्याची योजना तयार केली आहे. या योजनेमध्ये मला सांगितलं पाहिजे की आम्ही सांगितलं ऑनलाईन अर्ज. लोकांनी आम्हाला वेळात काढलं, म्हणाले ऑनलाईन कसा करणार आहे शेतकरी? हो म्हटलं, सगळीकडे आपले संग्राम केंद्र आहेत, सीबीसी आहेत, कुठेही जाऊन सीएचसी आहेत, शेतकरी करतो, काळजी करू नका. ज्याला खरं हवं आहे तो या ठिकाणी करणार आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, 15 दिवसात 50,000 शेतकरी मामा करायची होती. 15 दिवसामध्ये 79,000 शेतकऱ्यांनी अर्ज केले मागेल त्याला शेतकऱ्याच्या अंतर्गत. आणि आम्ही ठरवलं ठीक आहे, 50,000चं टार्गेट असेल, जो शेतकरी मागेल त्याला देऊ. जर आता यावर्षी 80,000 शेतकऱ्यांची अर्ज आली असतील तर 80,000 शेतकरी ही निश्चितपणे आम्ही तयार करू. आणि मध्य प्रदेशमध्ये कृषी विकासाचा दर वाढला, कारण त्यांनी 3 लाख शेतकरी तयार केली. 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये 5 लाख शेतकरी तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये या शेतकऱ्याच्या माध्यमातून पाणी जर थांबलं तर निश्चितपणे त्याच्या जीवनामध्ये हे मोठं परिवर्तन आपण घडवू शकू. म्हणजे एकीकडे पाणी द्यायचं, वीज द्यायची आणि त्यासोबत आपण जे सांगितलं की ड्रीपची योजना देखील आम्ही नव्याने आणतोय. मोठ्या प्रमाणात ही संपूर्ण शेती ड्रीपच्या खाली कशी आणता येईल हाही प्रयत्न आपण सुरू केलाय. आणि मला विश्वास आहे की तीही अतिशय पथदर्शी अशा प्रकारची योजना ही राज्य सरकारच्या वतीनं या ठिकाणी राबवली जाईल. मी आज या निमित्ताने आपल्याला एवढाच विश्वास देतो, खूप अडचणी आपल्यासमोर आहेत, निसर्गही साथ देत नाही. 25,000 गावांमध्ये 3-3 वर्ष दुष्काळ पडतोय. पण त्याच वेळी या सगळ्या अडचणींचा सामना करण्याकरता जे धैर्य पाहिजे ते मात्र निश्चितपणे आपल्याकडे आहे. जे कमिटमेंट पाहिजे ती कमिटमेंट आपल्याकडे आहे. आणि मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की नितीनजींसारखं एक भक्कम नेतृत्व केंद्र सरकारमध्ये आज आपल्या पाठीशी उभा आहे. आज जेवढा पैसा या विदर्भाला आणि या महाराष्ट्राला नितीनजींनी रस्त्यांच्या माध्यमातून दिला,
मला असं वाटतं गेल्या 25 वर्षाचा इतिहास काढा. 25 वर्षाचे एकूण पैसे आणि नितीनजींनी एका वर्षात दिलेले पैसे, कदाचित या वर्षी दिलेले पैसे हे 25 वर्षाच्या हिशोबापेक्षा जास्त आहेत. आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळतोय, पायाभूत सुविधा उभ्या होत आहेत आणि त्यांच्या मनामध्ये सातत्याने या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे याकरता अनेक योजना आहेत. आणि म्हणून मी त्यांनी जी सूचना केली आहे, तात्काळ ब्रिजस्टंप बंधाऱ्याची जी योजना आहे ती योजना मी तयार करून पाठवतो. आणि त्यासोबत नितीनजी फार करायची आवश्यकता नाही. एकेका जिल्ह्यामध्ये 6,000 हजार जुने स्ट्रक्चर्स आहेत. आपण स्ट्रक्चर बांधतो, त्याच्यात गाळ तयार झाला की नवीन बांधतो, कधी त्याच्याकडे लक्षात घालत नाही. नुसती ही स्ट्रक्चर जर आपण मोकळी केली आणि त्याच्यामध्ये थोडी सुधारणा केली तर आपल्याला आश्चर्य वाटेल. या नुसत्या स्ट्रक्चरमध्ये 50 टीएमसी पाणी म्हणजे 12 लाख हेक्टर जमिनीला जेवढं पुरू शकेल एवढं पाणी अस्तित्वातले स्ट्रक्चर्स आपल्याला देऊ शकतात. आणि म्हणून तीही योजना आपण हातामध्ये घेतली आहे. आणि या सगळ्या स्ट्रक्चरचं रिज्युव्हिनेशन करून पाण्याचा थेंबन थेंब जो महाराष्ट्राच्या भूमीवर पडतो, विदर्भाच्या भूमीवर पडतो, तो आमच्या मालकीचा आहे. तो थेंबन थेंब आम्ही अडवणार, तो जमिनीत आम्ही मुरवणार आणि आमच्या शेतकऱ्याच्या कामी आणणार, हाच आमचा निर्धार आहे. आणि त्याकरता आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहकार्य आम्हाला लाभलं पाहिजे एवढीच विनंती करतो. पुन्हा एकदा सोमेश्वरजी आपलं माननीय गिरीश भाऊचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी माझं बोलणं संपवतो. जय हिंद.